मला जादू दिसला, जादू जादू। गुड मॉर्निंग, वेलकम टू अवर चॅनल, वेलकम टू अवर ब्लॉग। तर आता सकाळी वाजलेत 7 आणि मी चाललो आहे स्टेशनला, रेडी होऊन। स्टेशनला झेंडावंदन आहे त्यासाठी, पण लफडा असा आहे की माझ्याकडे गाडी नाही आहे आता। आणि दादा हे लोक तर बाईकने गेले, पप्पांना जायचे त्यांच्या इथं बँकेत, मला जावं लागणार रिक्षाने। तर चला आपण तिकडे भेटू। फोटो काढा आमचा, व्हिडिओ मध्ये आम्ही पण आलो पाहिजे। फोटो काढ। आता चूक मान्य केली, पण जवळजवळ काँग्रेसची जवळजवळ आपण संपुष्ट लागलो, कारण आपला कुठल्या पक्षाला किंवा कुणाला विरोध नाही। ट्रॅव्हल करता तिथे सैनिकांना सीट द्या किंवा रिस्पेक्ट द्या। आम्ही कोणताच इंडियन आर्मीचा जवान असं म्हणत नाही आम्हाला सीट द्या। त्याच जागी तुम्ही स्वतःच्या मनात हे जे तुम्ही 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी वर्षातून दोनदा करता, जोश, जुनून आणि जज्ब्याने किंवा लोकांची मदत करायची, हेच तुम्ही वर्षभर ठेवा। तुम्ही पण देशाचे सैनिक आहे, असं नाही की आम्ही तूफानी शान इनके चरणों मेहनत होकर। तर मित्रांनो, मी बघितलं की जसं आता कार्यक्रम झाला, BJP कडनं हे झालं, म्हणजे झेंडावंदन वगैरे सगळं झालं। आणि त्याच्यानंतर एक रॅली पण काढली होती, तिरंगा यात्रा। आणि त्याच्यानंतर आम्ही तिकडनं गेलो, जैन समाज जो असतो, जैन समाज, त्यांचा एक कार्यक्रम होता बेटी बचावचा। तर त्या कार्यक्रमाला पण आम्ही गेलो। तर अक्षरशः खूप मजा आली, जी रिस्पेक्ट वगैरे भेटते इंडियन आर्मीसाठी बघून, ते खरोखर खूप भारी वाटतं ते बघून। आणि आता सगळं कार्यक्रम वगैरे संपलं आहे, आता सगळे निघालेत घरी। आणि बंटी दादा गेला आहे रवी मामासोबत घरी, आणि मी पण चाललो आता। मी एकटाच आहे, पप्पा पण तिकडे होते। पप्पा दुसऱ्या कार्यक्रमाला आले। पप्पा पहिले त्यांच्या बँकेत गेले, कार्यक्रम होता त्यांच्या इथं पण झेंडावंदनचा वगैरे, तर ते तिकडे गेले, नंतर मग इकडे आले। आज कार्यक्रमाला खूप मजा आली, आणि तुम्हालाही हॅपी इंडिपेंडन्स। तर आता घरी जाऊया। तर गाईज आता वाजलेत 7 आणि सकाळी लवकर उठल्यामुळे, म्हणजे सकाळी लवकर उठून रनिंग वगैरे गेलो, म्हणून घरी आलो आणि झोपून गेलो। तर आता चाललो आहे समोसे आणायला, थोडा टाईमपास, संध्याकाळचा स्नॅक्स खायला। आणि त्याच्यानंतर आता आम्ही जाणार आहे इकडनं गोगरासवाडीला, कारण की गोगरासवाडीचा राजा गणपतीचं आगमन आहे आज, तर आपण तिकडं चाललो आहे। तर आता समोसे घेऊन येऊ। काय? येस 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 येस, सबस्क्राईबर का? नक्की, थँक्यू। तुम्ही बघता का? तर काय, सध्या आपण चाललो आहे कल्याणला, असंच टाइमपास फिरायला चाललो आहे। मावशी, काका, मी, दादा, आणि तिकडं जाणार आहे पेंढारकरला नाश्ता करायला। ये रे पावसा तुला देतो पैसा। कल्याणला आलो आणि पाऊस चालू झाला आहे। 5 मिनटं आली, अजून इथं उभं आहे, पाऊस काय जायचं नाव घेत नाही। यो ब्रो, थँक्यू। मला जादू दिसला, जादू जादू जादू
परत कर आयला तुम्हें भूख लगी मेरी शक्ति वापस आ गई क्या? मेरी शक्ति वापस आ गई क्या? माँ मुझे सब दिखाई दे रहा है माँ। मुझे सब दिखाई दे रहा है माँ। मेरी शक्ति वापस आ गई माँ। छतरी तरी दे कोणाला छतरी दे ना करवा तू मेरा गरबा मेरा मान है मस्त वाटतं बघा सकाळपासून घेताय का लावलंय लिटरली सांगतो म्हणजे भाई माझ्याकडे बोलायला काय शब्दच नाही आहेत, काय हेच नाही भाई, काय वाजवत आहेत ती लोक, बाप रे बाप, अंगाला अक्षरशः काटा आला अक्षरशः. आणि असं वेगळी एनर्जी वाटत होती ना तिकडे जेव्हा ते वाजवत होते, बाप रे बाप, तो असं फील येत होता की भाई नाचावं आता, एवढी भारी. आता व्हिडिओमध्ये तर तेवढं वाटत नसेल, पण रिअल लाईफमध्ये तर काय भारी वाटत होतं काही. आम्ही उशीर झाला यार, नाहीतर अजून लेट कार्यक्रम होते ते थोडे आपलं ते काय म्हणतात आदिवासी वगैरे ते असतात ना जुने टाईपचे, ते सगळं आणलेलं, पण आम्हाला उशीर झाला. जाऊ द्या, नेक्स्ट टाईम. तर मित्रांनो, आजचा दिवस खूप अक्षरशः भारी गेला. सकाळी इंडिपेंडन्स डे, परत आता हे गणपतीचं आगमन, एक नंबर. तर ढोल ताशा एक नंबर होता. तर आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. बेकार होता रे आजचा दिवस, लय भारी गेला आजचा दिवस, लय भारी. म्हणजे सकाळी इंडिपेंडन्स आणि आता हे